हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि ते निवडणुकीच्या प्रक्रियेतून झाले. निवडणुकीच्या प्रक्रियेतून पंतप्रधान झालेल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हेच एकमेव असे पंतप्रधान होते की ज्यांनी सलग 12 वर्ष या देशाचं पंतप्रधान पद निभावलं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पंतप्रधान पदावर जाणारे आणि दीर्घकाळपर्यंत म्हणजे 12 वर्षाहून अधिक काळपर्यंत पंतप्रधान पदावर राहिलेले दुसरे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं योगदान आहे. नरेंद्र मोदी यांचा हा जो कार्यकाळ आहे तो त्याच अर्थानं ऐतिहासिक मानावा लागतो. एकूणच भारताच्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ज्या ज्या लोकांनी दीर्घकाळ पंतप्रधान पदाचा स्वीकार केला किंवा आपलं पदभार स्वीकारला, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 4398 दिवस इतके काळ ते पदावर राहिलेले आहेत. त्यानंतर इंदिरा गांधी यांचाही कार्यकाळ फारच प्रदीर्घ राहिलेला आहे. त्या जवळपास 4077 दिवस पंतप्रधान होत्या. त्यानंतर मनमोहन सिंगांचा नंबर येतोय. त्यांनी 3656 दिवस पंतप्रधान पदावरती काम केलेलं आहे. आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचा नंबर येतोय, ज्यांनी 2256 दिवस पंतप्रधान पदावरती काम केलेलं आहे. परंतु या चारही दिग्गज पंतप्रधानामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असे एक पंतप्रधान आहेत की ज्यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधान पदावर काम केलं आणि त्यांचं ते 4398 दिवसाचं रेकॉर्ड नरेंद्र मोदी साहेबांनी मोडलं. आज 4400 दिवसापेक्षा अधिक कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या पदावर आहेत आणि इथून पुढेही ते त्या पदावर राहणार आहेत. आणि त्यांचं हे जे ऐतिहासिक काम आहे, या 12 वर्षाचं जे काम आहे, त्याचाच एक धावता आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. एकतर पहिली पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 घेतली. त्यावेळेला देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते. म्हणजे प्रणव मुखर्जी साहेबांनी त्यांना पहिली शपथ दिली. दुसरी शपथ पंतप्रधानाची त्यांना 30 मे 2019 दिली आणि ही शपथ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली. आणि तिसरी शपथ 9 जून 2024 रोजी मोदी साहेबांनी घेतली आणि ही शपथ त्यांना द्रौपदी मुर्मू या महिला राष्ट्रपती मॅडमनी दिलेली आहे. अशा तऱ्हेनं 3 राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिली आणि हा कार्यकाल आता 12 वर्षाच्या पार गेलेला आहे. या 12 वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत. म्हणजे नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीनं काम केलंय आणि आपल्या एकूण 12 वर्षाच्या काळामध्ये कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत की ज्याचा संपूर्ण देश पातळीवर आणि जागतिक स्तरावर परिणाम झालेला आहे. त्यामध्ये त्यांचं पहिलं काम म्हणजे देश विसरू शकत नाही आणि ते म्हणजे काश्मीरच्या 370 कलमाबद्दलचा निर्णय. या देशातलं 370 कलम काश्मीरशी संबंधित आहे आणि ते हटवण्याचं ऐतिहासिक काम, ऐतिहासिक धाडस, प्रचंड मोठं धाडस नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. यापूर्वी काश्मीरसाठी वेगळी घटना होती, संविधान वेगळं काश्मीरचं, काश्मीरची स्वतंत्र संविधान वेगळं, ध्वज वेगळा, अशी काश्मीरमध्ये परिस्थिती होती. इवन देशाचे कायदे कानून काश्मीरला लागू नव्हते. नरेंद्र मोदींनी 370 कलम हटवलं आणि पहिल्यांदा काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू झालं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. फार मोठी ही अचिव्हमेंट मानावी लागेल. अगदी नरेंद्र मोदींच्या विरोधकांना सुद्धा नरेंद्र मोदींचं हे कार्य कौतुकच करावं लागेल इतकं मोठं आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या संदर्भामध्ये त्यांनी जी सर्जिकल स्ट्राईक जे केलेलं आहे तो सुद्धा एक ऐतिहासिक असं काम आहे. म्हणजे आमच्यावर अन्याय करणाऱ्या देशाला तिथं घुसून मारू, हा जो काही एक दृष्टिकोन आहे हा नरेंद्र मोदींच्या काळामध्येच झालेला आहे. अयोध्येतलं राम मंदिर,
अयोध्येचा राम 12 वर्ष वनवासात होता हे आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे. परंतु 12 वर्ष नाही, 500 वर्ष राम अयोध्येमध्ये नव्हता. त्या राम मंदिराला 500 वर्षानंतर मंदिरात बसवण्याचं, पुनर्स्थापना करण्याचं काम, ऐतिहासिक काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. 3 तलाक प्रथा बंद, चेष्टेचा विषय नाही हा. राजीव गांधींच्या काळात शहाबानो प्रकरण झालं, काँग्रेस सरकारनं माघार घेतली होती. नरेंद्र मोदींनी 3 तलाक प्रथा बंद केली. मुस्लिम समाजातील स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग नरेंद्र मोदींनी नवा दाखवलेला आहे, दिलेला आहे. मोठं काम आहे, प्रचंड काम आहे. महिला आरक्षण बिल जी गेली अनेक वर्ष संसदेत पडून आहे, ते नरेंद्र मोदीच्या काळातच संमत झालेला आहे. नोटबंदीचा निर्णय जरी वादग्रस्त झाला असला तरी तो निर्णय ऐतिहासिकच होता, यामध्ये काही शंका नाही. जीएसटीच्या संदर्भामधला निर्णय महत्त्वाचा निर्णय आहे. अनेक प्रकारचे टॅक्स होते, त्यांनी देशासाठी एकच टॅक्स जीएसटी सुरू केला. आज देशातल्या आणि जगातल्या टॉपच्या 5 देशामध्ये भारताचं नाव घेतलं जातं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जनधन योजना, 58 कोटी लोक या योजनेशी जोडली गेलेले आहेत. आयुष्यमान कार्ड, जे आरोग्याचे विषय पाऊल त्यांनी उचललं. देशातले 44 कोटी लोक या आयुष्यमान योजनेशी जोडले गेलेले आहेत. इंटरनेट कनेक्शन्स 102 कोटी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. मोबाईलची निर्मिती आज वर्षाला आपण 33 कोटी करतोय. यापूर्वी ती फक्त 6 कोटी होत होती 2014 पूर्वी. संरक्षण विभागाच्या बाबतीत सुद्धा मी नोंद घेईन की आजपर्यंत आपल्या देशातले लोक संरक्षणाच्या बाबतीत जे एक्सपोर्ट करत होते, संरक्षणाशी संबंधित म्हणजे देशाच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या वस्तू आपण एक्सपोर्ट करत होतो, ती 700 कोटीच्या आसपास होती. नरेंद्र मोदीच्या काळामध्ये हा जो एक्सपोर्ट आहे तो 38,424 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. रस्ते 1,000 किलोमीटर आजपर्यंत होत होते, आज ते 7,332 किलोमीटरपर्यंत वेगानं रस्त्यांचं विकास आणि काम चालू आहे. रेल्वे, देशामध्ये 70,000 किलोमीटर रेल्वे इलेक्ट्रिफाय झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटी सगळी बसलेली आहे, विजेवर चालते आपल्या देशातली. GDP आपल्या देशाचा 2,80,000च्या वर पोहोचलेला आहे. डिजिटल पेमेंट अतिशय महत्त्वाचं पाऊल. आज आपल्या देशामधला जो व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार, हा सगळा इंटरनेटवरती होतोय, डिजिटल पद्धतीनं होतोय, साध्या सोप्या पद्धतीनं. अडाणीबाई सुद्धा हा व्यवहार करते. जगातल्या काही निवडक देशामध्ये डिजिटल पेमेंटच्या बाबतीत आपण आघाडीवर आहोत, हेही सांगता येईल. नक्षलवाद संपलेला आहे. परवाच अमित शहा गृहमंत्री यांनी जाहीर केलं, नक्षलवाद संपला. वंदे भारत रेल्वेचं उदाहरण सांगता येईल. भारताची जी आपण रेल्वे पाहतोय ती ब्रिटिश काळातली रेल्वे आहे, पण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये जी वंदे भारत योजना जी झालेली आहे, रेल्वे अप्रतिम. मी युरोपमधल्या अनेक देशामध्ये रेल्वेने फिरलेलो आहे, जपानमध्ये फिरलोय, थायलंडमध्ये फिरलोय, अनेक ठिकाणी फिरलोय. इंटरनॅशनल रेल्वेचं स्टँडर्ड घेऊन आपली भारतातली वंदे भारत रेल्वे आहे. तुम्ही वंदे भारतमध्ये बसला की तुम्ही युरोपमध्येच बसलाय रेल्वेत असं वाटतं. आणि आता स्लीपिंग जे आलेले आहे वंदे भारत, अफलातून. म्हणजे या कामा, आणि हे सगळं आपल्या इंडियन टेक्नॉलॉजी. तर या सगळ्या गोष्टी अप्रतिम केलेल्या आहेत. विमानतळांचा डेव्हलपमेंट जे आहे, विमानतळ, एअरपोर्ट, अफलातून, जबरदस्त. शौचालयाकडे सुद्धा लक्ष आहे. महिलांना जे काय आज हे झालेलं आहे, स्त्रियांच्या शौचालयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडवलेला आहे. आणि मला या गोष्टीची ही नोंद करायला पाहिजे म्हणून मी करतोय. मित्रहो, माझ्या दृष्टीनं नरेंद्र मोदींचं जे काम आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जे इंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करण्याचा निर्णय आहे, नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीतला अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. नरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा, भव्य पुतळा, जागतिक कीर्तीचा पुतळा गुजरातमध्ये बसवला. पण त्याच्यानंतरचा पुतळा जर कोणाचा असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. मनमोहन सिंगांना ते करता आलं नाही, काँग्रेस सरकारला ते करता आलं नाही. नरेंद्र मोदींनी ते करून दाखवलं. एवढंच नाही तर इंग्लंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वास्तूमध्ये, घरामध्ये राहत होते, ते घर त्यांनी घेतलं आणि ते राष्ट्रीय स्मारक म्हणून, आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं.
या सगळ्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. रामनाथ कोविंद या दलित माणसाला राष्ट्रपती करणं किंवा द्रौपदी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजातल्या महिलेला राष्ट्रपती पदावरती बसवणं मोठी गोष्टी आहेत. या कोण कसं त्यांच्याकडे बघेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीनं नरेंद्र मोदींचं हे कार्य अतिशय मोलाचं आहे, महत्त्वपूर्ण आहे. जगामध्ये 32 देशांनी त्यांचा सन्मान केलेला आहे. 19 देशातल्या संसदेमध्ये भाषण करण्याची संधी नरेंद्र मोदी यांना मिळालेली आहे. मित्रांनो, शेवटच्या माणसांपर्यंत आपलं विचार कसे पोहोचवता येतील या दृष्टीने नरेंद्र मोदींनी सातत्यानं प्रयत्न केला आहे. नव्हे, लोकांना जोडलं त्यांनी ह्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा सगळ्या पद्धतीनं. एवढंच नाही तर ते शेतकऱ्यांना मदत करण्यामध्येही ते पाठीमागे राहिलेले नाही आहेत. भारत मंडपम ही जी वास्तू त्यांनी दिल्लीमध्ये उभा केलेली आहे, अफलातून. मित्रांनो, मी अनेक देशामध्ये गेलेलो आहे. मी सांगतोय, मी मेलबोर्नला गेलो होतो एका सोशॉलॉजीच्या कॉन्फरन्सला, आणि तिथं ज्या इंटरनॅशनल एक्झिबिशन हॉलमध्ये जो कार्यक्रम झाला होता, तो हॉल बघून मी थक्क झालो. जपानमध्ये सुद्धा मी जो पॅसिफिको नावाचा जो काय एक हॉल आहे तो बघून मी थक्क झालो होतो. आपल्या देशात तसे हॉल नव्हते. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी भारत मंडपम हा त्या दर्जाचा हॉल बनवलेला आहे, अफलातून. एवढंच नाही तर आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नवीन संसद बनवली, आणि ही नवीन संसद वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. किमान 100 वर्ष तरी नरेंद्र मोदींचं नाव कोणी विसरणार नाही, इतकं मोठं हे काम आहे. मित्रांनो, वंशवाद आणि परिवारवादाच्या पलीकडे जाऊन 12 वर्ष पंतप्रधान पदावर राहणं आणि एक मैलाचा दगड म्हणून काम उभा करणं सोपं नाही, पण नरेंद्र मोदींनी ते केलेलं आहे. 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले आहेत असा दावा केला जातो. परंतु याच्यावरती वाद विवाद आणि चर्चा होऊ शकते. मला फक्त एवढंच सांगायचं आहे जाता जाता की त्यांच्या या एकूणच कार्यकिर्दीचं विश्लेषण जर करायचं झाले तर मी एवढंच म्हणेन, एक मजबूत नेतृत्व भारतात आणि जागतिक स्तरावरती म्हणून नरेंद्र मोदींचं नेतृत्व पुढे आलेलं आहे. विलक्षण जनसंपर्क, मन की बात या माध्यमातून असेल किंवा भाषण करताना जी त्यांची संवाद शैली आहे, अफलातून आहे. लोकांशी बोलणं, लोकांशी कनेक्ट होणं, या संदर्भातली जी हातोटी आहे नरेंद्र मोदींची, विशेष म्हणावं लागेल असं आहे. राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व हे त्यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा भाग आहे. सर्जिकल स्ट्राईक हे त्याचं उदाहरण सांगता येईल. त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना किंवा जल जीवन मिशन योजना, अतिशय महत्त्वपूर्ण आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित अशा पद्धतीच्या या योजना आहेत. जागतिक स्तरावर प्रभावी नेता, G20 देशांचं जे संमेलन झालं त्याचं अध्यक्ष नरेंद्र मोदी साहेब होते. हा प्रभाव मोठा आहे, महत्त्वाचा आहे, आणि संघटन कौशल्याबद्दल बोलायचं काम नाही. आज जवळजवळ निम्म्याहून जास्त राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नरेंद्र मोदीच्याच नेतृत्वाखाली उभं राहिलेलं आहे, हेही मान्य करावं लागेल. आता या नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीच्या दुसरी बाजूही आपण तपासली पाहिजे. सत्तेचं केंद्रीकरण होणं ही सुद्धा लोकशाहीच्या दृष्टीनं चिंतेची गोष्ट असते. परंतु नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे. 12 वर्षात त्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून उद्योगपती देशातून पळून गेलेले आहेत, ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे, दुर्लक्ष करता येणार नाही. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. आज भारतामध्ये जवळपास 3 ते 5 कोटी बेरोजगार आहेत. त्यामुळेच हे कॉक्रोच मंडळींची आंदोलनं होत आहेत आणि आपल्या मनातला आक्रोश युवा पिढी जेनझी व्यक्त करत आहे. सामाजिक ध्रुवीकरण वाढलेलं आहे. जात, धर्म आणि या सगळ्या परिस्थितीतून वादविवाद, संघर्ष या गोष्टी वाढलेल्या आहेत. इकडं दुर्लक्ष करता येणार नाही. शेतकऱ्यांच्यामध्ये असंतोष आहे. परवाच दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं, ते आंदोलन आपल्याला टाळता येणार नाही, दखल घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्यामध्ये असंतोष आहे. संसदीय चर्चेमध्ये वेळ कमी दिला जातोय असाही विरोधी पक्ष नरेंद्र मोदींच्या संदर्भात
टीका करत आहे. सरकारी संस्थांमध्ये हस्तक्षेप याबद्दलही बोललं जातं आहे. उदाहरणार्थ निवडणूक आयोगावरती नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. ईडीच्या कामकाजाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. हे व्हायला नाही पाहिजे. पेपर फुटी शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीनं बघितलं तर वारंवार पेपर फुटणं ही गोष्ट शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीनं चांगली नाही. मित्रांनो, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया किंवा मुद्रा योजना अशा काही तरुणांसाठी चांगल्या योजना केलेल्या आहेत, पण त्याचा जे वेग आहे तो वेग अतिशय कमी आहे. महागाई विलक्षण वाढलेली आहे. गोरगरीब जनता महागाईच्या बोजाखाली अक्षरशः दबून गेलेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचा दर या परिस्थितीमुळे असेल, इराण या युद्धामुळे असेल, पण महागाईला सामना करावा लागतोय. त्याचबरोबर खाजगीकरण वाढलेलं आहे आणि सरकारी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत अशी परिस्थिती आहे. एकूणच नरेंद्र मोदींचा हा 12 वर्षाचा कालखंड थोडी खुशी थोड्या गम अशा पद्धतीचे आहे. पण मला खात्री आहे की एकाच वाक्यात सांगायचं झालं तर नेहरूंनी भारताचा एक विकासाचा पाया रचला. नरेंद्र मोदी कळस झालेले आहेत. एक नवी शक्तिशाली भारत उभा करण्यामध्ये नरेंद्र मोदी कार्यमग्न आहेत. त्यांच्या इथून पुढच्या कारकिर्दीला आपण शुभेच्छा देऊया. ज्या गोष्टी त्यांच्याकडून अजून व्हायला पाहिजेत त्या होतील या दृष्टीनेही आपण प्रयत्न करूया. हा देश मोठा आहे, सजग आहे, लोकशाही प्रधान आहे, संविधान इथलं श्रेष्ठ आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी या चौकटीत राहून देशाला जागतिक स्तरावरती प्रेझेंट करतायत. मला वाटतंय त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करून आपण इथंच थांबूया. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.